सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। आजचा आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बघत आहे। 25 जानेवारीचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, कारण तुम्हाला म्हटलं होतं लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झालेले आहेत। काल बहुतेक महिलांना 1500 रुपये प्रमाणे आपल्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। आज सुद्धा या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत पुढे माहिती घेणारच आहोत। काल पैसे वाटप झाले, आज देखील पैसे मिळणार आहेत आणि काही महिलांना चक्क 5000 रुपये देखील मिळणार आहेत। आणि पैसे वाटपचा दिवस जो असणार आहे उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे। उद्याचा शेवटचा दिवस पैसे वाटप असणार आहे। आज आणि उद्या मध्ये सर्व महिलांना पैसे येणार आहेत आणि आज जवळपास 15 जिल्ह्यांची निवड झालेली आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या महिलांना खरोखर आता पैसे आले असतील त्यांनी पटापट कमेंट करायचं आहे, सांगायचं आहे की दादा मला पैसे मिळालेत म्हणून। ठीक आहे, तर चला पुढे आपण माहिती घेऊया कंटिन्यू। तर बघा, सर्वात आधी मी तुम्हाला म्हटलं होतं की महिलांना, काही निवडक महिलांना 5000 रुपये मिळणार आहेत। ठीक आहे, आता 5000 रुपये कोणाला मिळणार आहेत तर ते अन्नपूर्णा योजना, याचा फायदा होणार आहे महिलांना। काही निवडक महिलांना 5000 रुपये मिळणार आहेत। ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजना अंतर्गत आपला फॉर्म भरलेला आहे त्यांना 2024 चे जवळपास 2500 रुपये आणि 2025 चे जवळपास 2500 रुपये म्हणजे 250 रुपये असे एकत्रित 5000 रुपये मिळणार आहेत। चला पटापट आता व्हिडिओला लाईक करून टाका, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। बघा, सोबतच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत 20 लाख घरकुल मंजूर झालेले आहेत आणि या घरकुल फक्त लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। विचार करा, 20 लाख महिलांना घरकुल मिळणार आहेत आणि यामध्ये जवळपास 1.57 लाख रुपये म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि 1.5 ते 2 लाखापर्यंत देखील रक्कम वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे बघा, लाडक्या बहिणींना आता 1.5 लाख रुपये सुद्धा मिळणार आहेत। 1,50,000 रुपये एवढी रक्कम लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। फक्त तुम्ही घरकुल जर तुम्हाला मिळालेलं नसेल तर यासाठी फॉर्म लगेच भरा आणि लगेच अर्ज करून टाका आणि लगेच अर्ज झाल्यानंतर लगेच ते मंजूर देखील होऊन जाईल आणि तुम्हाला देखील जवळपास घरकुल योजनेचे 1.5 लाख रुपये भेटून जातील। त्यामुळे आत्ताच अर्ज करून टाकायचा आहे तुम्हाला। ठीक आहे, तर लाडक्या बहिणी संदर्भात मी म्हटलं होतं, आता ही लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना सुरू झालेली आहे जुलै महिन्यापासून। ठीक आहे, या योजनेअंतर्गत 1500 रुपये वाटत घेतात। आता 1500 रुपये वाटत आहेत। आता 7वा हप्ता चालू आहे, 7वा हप्ता चालू आहे। म्हणजेच महिलांना आतापर्यंत जर आपण बघितलं तर 10,500 रुपये एवढे पैसे वाटले गेलेले आहेत, एवढे पैसे महिलांना मिळालेले आहेत। आता बघा, 7वा हप्ता आणि 1500 प्रमाणेच सध्या चालू आहे। म्हणजेच एकंदरीत 10,500 रुपयेपर्यंत लाडक्या बहिणींना भेटलेले आहेत। आता तुम्हाला 10,500 मिळाले आहेत का आतापर्यंत, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलतायत आणि तुम्हाला पैसे आज 1500 रुपये जे वाटणार आहेत ते आलेले आहेत का ते कमेंट करायचं आहे। आणि राहिलेल्या महिलांना आज संध्याकाळी 1500 रुपये येणार आहेत। संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत महिलांना बँकांना ऑर्डर दिलेली आहे की आता 26 जानेवारी आहे उद्या, आणि त्यामुळे आजच शक्यतोवर सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करून टाका। आणि काही काही लकी महिला अशा सुद्धा आहेत ज्या महिलांना जवळपास, काही लकी महिला अशा देखील आहेत ज्या महिलांना डायरेक्ट 10,500 रुपये देखील मिळणार आहेत। आता या लकी महिला कोणत्या आहेत? ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपया आलेला नाही, 1ही रुपया आलेला नाही, अशा महिलांना सुद्धा 10,500 रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। 10,500 रुपये म्हणजेच 7 हप्त्याचे पैसे एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। ठीक आहे, आता नेमका पैसे कोणाला मिळाले नाहीत, नेमका पैसे कुणाला मिळाले नाहीत बघा, मागे तुम्हाला सर्वच माहिती आहे, एक फॉर्म चालू होता, अर्ज रद्द करणार किंवा लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार, असे काही महत्त्वाच्या न्यूज तुम्ही वाचल्या होत्या। परंतु त्यामध्ये सत्यता काय होती, महिला
स्वतःहून आपला लाडकी बहीण योजनेचा फायदा आम्ही घेत नाही म्हणून अर्ज करत होते. का करत होते? कारण त्यांचं वार्षिक उत्पन्न काय आहे? वाढलेलं. आता अट काय दिली होती आपल्याला? आपल्याला अट दिली आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत पाहिजे. तर याच्या पुढे जर तुमचं वार्षिक उत्पन्न गेलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे घेता येणार नाही. काही काही महिलांनी की जर लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतायत म्हणून काय केलं, त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असताना देखील कमी दाखवलं. परंतु काही महिलांनी जेव्हा कंप्लेंट केल्या त्यावेळेस जवळपास हजारो फॉर्म महिलांनी स्वतःहून परत घेतलेले आहे आणि कुठल्याही प्रकारे लाडकी बहीण योजनेचे पैसे किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतलेले नाही सरकारने. काही महिलांनी स्वतःहून दिलेले आहेत ती वेगळी गोष्ट आहे, पण सरकारने स्वतःहून परत घेतलेले नाही. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा. आता बघा महत्त्वाचं सांगतोय तुम्हाला मी. चला तुम्हाला एक प्रूफ दाखवतो की लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमका कोणाला मिळालेले आहेत आणि कोणत्या महिलांना मिळालेले आहेत. चला पहिले प्रूफ बघून घेऊया, नंतर तुम्ही सांगाल की सर खरोखर पैसे भेटलेत की नाही भेटलेत, तुम्हाला आत्ताच लगेच कळून जाईल. तर बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही पैसे खरोखर मिळालेले आहेत किंवा नाहीत तुम्हाला कळून जाईल. बघा काल ह्या आपल्या महिलाने लाडक्या बहिणीने आपल्याला मेसेज केलेले आहेत, मला पैसे दादा आज मिळाले, म्हणजे काल यांना पैसे मिळाले. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातून बोलतायत, यांना देखील पैसे भेटलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने प्रूफ तुम्हाला मी दाखवतोय. तुम्ही देखील कमेंट करायचं आहे की तुम्हाला पैसे भेटले नाहीत की काय, भेटले नाहीत का भेटले ते. बघा या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकतात, तुम्हाला मी सांगितलं की काही महिलांना पैसे भेटले. ते बघा, धन्यवाद दादा आज पैसे मिळालेले आहेत. थैंक यू दादा आज मुझे पैसे भेजा, शाम 24 तारीख मुझे 1500 रुपये मिळाले. म्हणजे 24 तारखेला संध्याकाळी त्यांना 1500 रुपये भेटलेले आहेत. बघा तुम्हाला प्रूफ दाखवलं डायरेक्ट की बाबा हे बघा इथं सुद्धा बघू शकता तुम्ही 1500 रुपये भेटलेले आहेत. म्हणजे एकंदरीत मी तुम्हाला काय बोललो की तुम्हाला प्रूफ देखील दाखवतो की लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत. असं नाही की पैसे नाही भेटलेत पैसे. आता तुमची बारी आहे. ठीक आहे. तर बघा अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे भेटलेले आहेत. तुम्हाला मी कालच दाखवलं, सांगितलं सुद्धा होतं. माझा कालचा व्हिडिओ जर तुम्ही पहिला बघितलं असेल त्यामध्ये मी सांगितलं देखील होतं की तुम्हाला काल पैसे भेटलेले आहेत. तर अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे भेटलेत. आता बघा राहिलेले जे काही रायगड जिल्हा आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, पालघर आहे, या म्हणजे कोकण विभागामध्ये आज काय आहे, कोकण विभागामध्ये पैसे वाटप होणार आहे. सोबतच धुळे, नाशिक, नगर, जळगाव आणि नंदुरबार या ठिकाणी सुद्धा पैसे वाटप होणार आहे. सोबतच सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई सिटी म्हणजे आज जो आहे या भागामध्ये आज पैसे वाटप होणार आहे. काल या विदर्भामध्ये पैसे वाटप जवळपास झालेलं आहे आणि या ठिकाणी हा जिल्हा देखील या ठिकाणी पैसे वाटप होईल, काय टेन्शन घेऊ नका. सर्वांना म्हणजे आज या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. पण आज शक्यतो सर्व जिल्ह्यांना पैसे वाटप होणार. सर्व जिल्हे यांना राहिलेले लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे. कारण उद्या 26 जानेवारी आहे आणि 26 जानेवारीचं प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे माझ्याकडून सर्व लाडक्या बहिणींना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि लाडक्या बहिणींना विनंती आहे, सत्य काय असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.